नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला जसं आपण मेथीच्या भाजीचा पराठा बनवतो ना त्याचप्रमाणे तुम्हाला मी ह्याच्या शेवग्याच्या पानांचा म्हणजे शेवग्याच्या भाजीचा मी पराठा बनवून दाखवणार आहे। तर इथं मी भाजी घेतलेली आहे, हा कप आहे ना तो अर्धा कप भाजी घेतली, चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि 1 कप आपल्याला पीठ लागणार आहे गव्हाचं। तुम्हाला साहित्य दाखवते। या चमच्याने 1 चमचा बेसन घेतले, अर्धा चमचा लाल तिखट, 1 छोटा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे, 1 चमचा तीळ घेतलेत आणि कोथिंबीर घेतले कापून, आणि थोडा आपल्याला ठेचा लागणार आहे आलं मिरची आणि लसूण, आणि थोडासा पाव चमचा मी ओवा आणि जिरं घेतलेले आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी गॅस पेटवून घेते, पॅन ठेवलेला आहे याच्यावरती। पॅन गरम झाला आहे, थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये। आता ही भाजी आपण थोडीशी परतून घेऊया, कारण ही शेवग्याची पानं थोडी जाड असतात ना, ते जरा मऊपणा येईल त्याच्यामध्ये आणि थोडं त्याचा वास असतो तो कमी होईल। आता कसं पावसाचं सीजन आहे ना, ही भाजी भरपूर भेटते, काय नाही काहीतरी एखादं करून खावं। ही आपल्या तब्येतीसाठी शेवग्याची भाजी खूप चांगली महत्त्वाची आहे, आयुर्वेदिक औषध आहे हे। तर असं करून मुलं पण खातात पराठा म्हणून, आणि आपण मोठी पण खातो। भाजी तर मुलं खायला नाही मागत, पण ह्या पद्धतीने केलं ना तर मुलं खातात। आता ही बघा, ही भाजी आपली परतून झाली, गॅस बंद करून घेऊ आणि जरा गार करून घेऊया। तर भाजी आपली गार झालेली आहे। आता पहिल्यांदाच आपण हे पीठ या बाउलमध्ये ओतून घेऊया। हे बेसन घेतले ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे तीळ, लाल तिखट, हे जिरं आणि ओवा। हे ओवा पराठ्यामध्ये टाकला ना ह्याला टेस्ट चांगली येते। थोडे आपल्याला हळद टाकून घ्यायचे आहे, गरम मसाला आणि धने पावडर। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। आता हे कोरडे मसाले आपण टाकलेत ना, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झाले। आता आपण हा ठेचा घेतलेला होता ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। कांदा आणि कोथिंबीर, ही भाजी घेतली ना आपण परतून, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आधी, आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदाच पाणी नाही ओतायचं आणि पीठ पातळ नाही करायचं आहे। हे बघा, आपलं पीठ मळून झालंय, हे इथपर्यंत एवढं। आपल्याला जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको। थोडं तेल टाकायचं आपल्याला। आता याला 5 मिनिटं मी साईडला ठेवते। तर चला, आता आपली 5 मिनिटं झालेत, आपलं पीठ पण मस्त झालंय। आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू। तर इथे मी 3 गोळे असं उंडे करून घेतलेत, असं पीठ लावलंय थोडं, आणि लाटून घेऊया आपण। तर हे बघा, इथे मी तिन्ही पण पराठे लाटून घेतलेत। आता आपण भाजून घेऊया। आता अगोदरच मी तवा गरम करायला ठेवला होता, तवा आपला गरम झालेला आहे। थोडंसं आपण खालून असं तेल लावून घ्यायचं आणि पराठा शेकायला टाकायचा। तर मस्त याला खालच्या साईडने खरपूस भाजून घ्यायचा, नंतर पलटीकडून इकडे पण भाजून घ्यायचा। आता ह्याला आपण पलटी करून घेऊया। हा बघा, मस्त खरपूस भाजलाय। असंच त्या साईडने पण आपल्याला भाजून घ्यायचं। आता हा बघा, याला मस्त असं खरपूस भाजून घेतलाय मी। आता असे 2 आहेत ते असे ह्याच पद्धतीने आपण भाजून घेऊया।
तर इथं आपल्या शेवग्याच्या भाजीचा पराठा बनवून तयार झालेला आहे. मस्त अगदी खरपूस भाजलेला. दही चटणी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.